आजकाल प्रवास म्हणजे केवळ निसर्गाची मजा घेणं नाही, तर त्या निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं झालं. आजच्या काळात अनेक प्रवासी सुंदर ठिकाणासोबतच पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य देतात. पर्यावरणपूरक प्रवास म्हणजे फक्त नवीन ठिकाणे पाहणे नव्हे, तर निसर्गाचा आदर करणे, स्थानिक समुदायांना पाठिंबा देणे आणि सकारात्मक प्रभाव टाकणे. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत जगातील काही सर्वोत्कृष्ट इको फ्रेंडली पर्यटन स्थळं, जिथं निसर्गाचं रक्षणही होतं आणि प्रवाशांना अद्भुत अनुभवही मिळतो. कोस्टा रिका, सेंट्रल अमेरिकेचं हिरवं हृदय. जगातलं सर्वात प्रसिद्ध इको टुरिझम ठिकाण म्हणजे कोस्टा रिका. देशाच्या 25% पेक्षा जास्त भागावर नैसर्गिक अभयारण्य आहे. घनदाट रेन फॉरेस्ट, ज्वालामुखी आणि अद्भुत वन्यजीव इथे पाहायला मिळतात. इथं मॉन्टे वर्दे क्लाउड फॉरेस्टमधलं बर्ड वॉचिंग, अर्नल ज्वालामुखीची सफर तसेच स्थानिक इको लॉन्चमध्ये राहण्याचा अनुभव मिळतो. विशेष म्हणजे इथली बहुतांश हॉटेल्स आणि टुरिझम प्रकल्प सौर ऊर्जेवर चालतात. निसर्गप्रेमींसाठी हे एक स्वर्ग आहे आणि शाश्वत पर्यटनाचे उत्तम उदाहरण आहे. भूतान, कार्बन नेगेटिव्ह राज्य. हिमालयाच्या कुशीत वसलेलं भूतान हा जगातला एकमेव कार्बन नेगेटिव्ह देश आहे, जो जितकं कार्बन उत्सर्जन करतो त्यापेक्षा जास्त शोषून घेतो. इथं टायगर नेस्ट मठ सारखी भव्य धार्मिक ठिकाणं, पारंपरिक पोशाखातील स्थानिक लोक आणि प्रदूषण विरहित हवा अनुभवायला मिळते. भूतान सरकार पर्यटकांसाठी खास नियम ठेवले आहेत, जसं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी, जेणेकरून पर्यटनामुळे निसर्गाला हानी होऊ नये. त्यामुळे भूतान हा केवळ प्रवास नाही, तर आध्यात्मिक अनुभवही ठरतो. भूतान खरंच माइंडफुल प्रवासासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. नॉर्वे, फजॉर्ड्स आणि हरित नवकल्पना. नॉर्वेचं सौंदर्य म्हणजे बर्फाच्छादित डोंगर आणि जगप्रसिद्ध फजॉर्ड्स, पण इथली खरी ताकद आहे ती हरित तंत्रज्ञान. इथले बहुतांश फेरी बोट्स इलेक्ट्रिक आहेत आणि राजधानी ओस्लो कार फ्री बनण्याच्या मार्गावर आहे. नॉर्वेमध्ये उत्तरेकडील भागात तुम्हाला नॉर्दर्न लाईट्स पाहायला मिळतात, तर उन्हाळ्यात मिडनाईट सनचा अद्भुत अनुभव घेता येतो. निसर्गाशी सुसंगत राहून पर्यटन कसं करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नॉर्वे. न्यूझीलंड, साहस आणि जबाबदारी. न्यूझीलंड आपल्या अप्रतिम निसर्गासाठी ओळखला जातो. हा ॲडव्हेंचर प्रवाशांचा स्वर्ग मानला जातो. फियोर्डलंड नॅशनल पार्कमध्ये ट्रेकिंग ट्रेल्स, क्वीन्सटाऊनमधले ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि रोटोरुआचं जिओथर्मल वंडर्स ही इथली खास आकर्षणं आहेत. पण विशेष म्हणजे इथं प्रवाशांना टियाकी प्रॉमिस घ्यावी लागतं, म्हणजे निसर्गाची, संस्कृतीची आणि लोकांची काळजी घेण्याची शपथ. म्हणूनच प्रत्येक प्रवासी इथं फक्त मजा घेत नाही, तर जबाबदारीने वागतो. इथे ट्रॅकिंग, इको लॉन्चेस आणि वन्यजीव यांचा समतोल अनुभव मिळतो. स्लोवेनिया, युरोपचं हिरवं रत्न. स्लोवेनिया हा लहानसा पण अत्यंत सुंदर युरोपीय देश आहे, जो अनेकदा दुर्लक्षित राहतो, पण तो शाश्वत पर्यटनात आघाडीवर आहे. राजधानी ल्युब्लियाना ही युरोपमधील सर्वात हिरव्या शहरांपैकी एक आहे, जी पूर्णपणे चालण्यास योग्य आणि कार फ्री आहे. लेक ब्लेड हे तलाव आणि किल्ला पर्यटकांच्या मनावर राज्य करतात, तर त्रिग्लाव नॅशनल पार्कमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. स्लोवेनियात ग्रीन स्कीम नावाचं प्रमाणपत्र दिलं जातं, जे फक्त पर्यावरणपूरक हॉटेल्स आणि प्रकल्पांना मिळतं. त्यामुळे इथला प्रवास खरोखरच जबाबदारीचा ठरतो. पर्यावरण जागरूक प्रवाशांसाठी हे एक छुपे रत्न आहे. केनिया, इको सफारी अनुभव. केनिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे आफ्रिकन सफारी. केनिया आपल्या वाईल्ड लाईफ सफारीसाठी जगप्रसिद्ध आहे. मासाई मारामध्ये होणारी ग्रेट मायग्रेशन, ज्यात लाखो प्राणी एका ऋतूमध्ये स्थलांतर करतात, हा जगप्रसिद्ध नजारा आहे. पण इथं स्थानिक जमातींच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या असंख्य इको लॉन्चेस आणि संवर्धन प्रकल्प आहेत, जिथं पर्यटक थेट स्थानिक जमातींसोबत राहतात आणि त्यातून जमातींना आर्थिक मदत मिळते. त्यामुळे केनियातला प्रवास केवळ वन्यजीव सफारी नाही, तर लोकांना आणि निसर्गाला मदत करण्याचा मार्ग ठरतो. प्रत्येक प्रवासी इथे येऊन वन्यजीवांचं रक्षण करण्यास हातभार लावतो. आईसलँड, जिओथर्मल चमत्कार. आईसलँड म्हणजे निसर्गाच्या चमत्कारांची भूमी. इथं ब्ल्यू लागूनचं गरम पाण्याचे झरे, गुलफॉस धबधबा आणि वॉट नायोकुल हिमनदी ही मुख्य आकर्षणं आहेत.
हिमनद्या, ज्वालामुखी आणि धबधबे पाहताना तुम्हाला जाणवतं की हा देश खरोखरच पृथ्वीवरचं सर्वात स्वच्छ ठिकाण आहे. आईसलँड जवळजवळ पूर्णपणे जिओथर्मल आणि जलविद्युत ऊर्जेवर चालतं, त्यामुळे प्रदूषण अगदी नगण्य आहे. इथं प्रवाशांना स्वच्छ निसर्ग अनुभवायला मिळतं आणि तो जपण्याची प्रेरणा मिळते. मित्रांनो, इको फ्रेंडली प्रवास म्हणजे फक्त निसर्ग पाहणं नाही, तर त्याची काळजी घेणंही आहे. आपण जिथं जिथं जातो तिथं प्लास्टिक टाळणं, स्थानिक संस्कृतीचा सन्मान करणं आणि निसर्गाला त्रास न देणं ही आपली जबाबदारी आहे. तर पुढच्या प्रवासात तुम्ही कोणतं इको फ्रेंडली ठिकाण निवडणार आहात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.